आदाब अर्ज़ है। एडीएन उर्दू खबरनामे में आपका खैर मकदम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। लहूजी साड़वे तरक्याती कॉरपोरेशन की जानिब से वजीर अतुल सावे का इस्तकबाल। 0 से 5 साल की उम्र के बच्चों को 2 बूंद जिंदगी के जिला पल्स पोलियो मुहिम का जोश खरोश से आगाज। अब खबरें तफसील से। मातंग समाज के लिए बार्टी के तर्ज पर अन्ना भाऊ साठे रिसर्च तरबियती इदारा यानी आरटी कायम करने का ऐलान रियासती हुकूमत की जानिब से करने पर लहूजी साड़वे तरक्याती कॉरपोरेशन की जानिब से हाउसिंग डेवलपमेंट और दीगर पसमानदा बहुजन बहबूद वजीर अतुल सावे का इस्तकबाल किया गया। गुज़िश्ता कई साल से मातंग समाज की ख्वाहिश के मद्देनजर रियासती हुकूमत की जानिब से हाल ही में हुए माली बजट इजलास में आरटी के क़याम का ऐलान किया गया है। इसके ज़रिए से लाखों तलबा को रिसर्च के नज़रिए से फ़ायदा हासिल होगा। इस दिन में लहूजी साड़वे तरक्याती कॉरपोरेशन की जानिब से हाउसिंग और दीगर पसमानदा बहुजन बहबूद वजीर अतुल सावे का इस्तकबाल किया गया। ये प्रोग्राम लहूजी साड़वे चौक N7 सिडको में जोश खरोश से मनाया गया। दिवसापासून मातंग समाजाची मागणी होती की त्यांच्या समाजातल्या विद्यार्थ्यांना आज पुढे शिक्षण घेण्याकरता किंवा हे करण्याकरता कुठल्याही प्रकारचं मंडळ नाही किंवा आज अशा व्यवस्था नाही, सोय नाही आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणून आज एक लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक अकॅडमी सुरू केली आहे आणि त्या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये प्रशिक्षण मिळणार आहे। ज्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाला, त्या स्पर्धा परीक्षेला, या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा सहभाग करता येईल याकरता हे सुरू केलं आहे आणि मी नक्कीच सरकारच्या वतीने सर्व मातंग समाजाच्या बांधवांना सांगतो की अजूनही त्यांच्या काही अडचणी असतील तर नक्कीच हे सरकार सोडवण्याचं एक ट्रिपल इंजिनचं सरकार आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो शब्द दिला होता तो आज पूर्ण केला आणि आपल्या सगळ्या सर्व मातंग समाज बांधवांना धन्यवाद। सकल राजपूत समाज के मेड़ावे की सरमायाकारी करके लोकसभा में डॉक्टर जीवन राजपूत को समाज के उम्मीदवार के तौर पर जाहिर किया जा रहा है और समाज के अफराद को गुमराह किया जा रहा है। ऐसा इल्जाम करनी सेना की जानिब से सहाफती कॉन्फ्रेंस में आयद किया गया। पत्रकार परिषद बोलवण्यामागचा उद्देश असा आहे की 14 मे रोजी जो सकल राजपूत समाजाच्या वतीनं अयोध्या नगरी इथं मेळावा जो भरवला गेला होता तो सामाजिक उद्देशाने भरवला गेला होता की समाजाच्या ज्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आणि समाजाचं एक महामंडळ उभं राहावं, त्या माध्यमातून समाजाचा फायदा व्हावा ह्या मागण्यांसाठी हा मेळावा भरवला गेला होता। ह्या मेळाव्याच्या अनुषंगाने काही समाजातील लोक वैयक्तिक आपला राजकीय फायदा करण्याच्या मागे आहे। तर माझी सर्वांना विनंती आहे की समाजानं भरकटू नये किंवा ह्या कुठल्याही याला बळी जाऊ नये, कारण आपण जो मेळावा भरवला त्या मागे आपल्या सामाजिक मागण्या आणि समाजाच्या हितासाठी केलेल्या मागण्या होत्या आणि माझी जे लोक याचा वापर करतायत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी त्या मेळाव्याचा उपयोग ह्या राजकीय प्लॅटफॉर्मसाठी करू नये। कोण घेतो त्यांचं नाव स्पष्ट व्हायचं? हो, डॉक्टर जीवन राजपूत साहेब हे ते असं उद्देशून दाखवत आहे की तो मेळावा त्यांनी एकट्याने घेतलाय, पण असं नाही आहे। ह्या मेळाव्यामध्ये
सहभाग जो आहे तो समाजाच्या वाडी वस्ती तांड्यावरचा शेतकरी, शेतमजूर, अधिकारी, व्यापारी, जितके समाजातले लोक आहे सर्वांनी हा सहभाग घेतला, म्हणून हा मेळावा यशस्वी झाला. या मेळाव्याची जाहिरात वगैरे कुठे करण्यात आलेली नाही असं तुम्हाला निदर्शनास कसे आले? नाही, सोशल मीडियाद्वारा आणि तोंडी गावोगावी असं म्हणल्या जात आहे. तुमचं असं म्हणणं आहे का त्यांना अगर उमेदवारी मिळाली तर प्रचार करणार आहे का समाज? आता तो समाज निर्णय घेईल ना साहेब. जर ते कुठल्याही पक्षाने उभा राहिले तर तुम्ही एक समाज बंधू म्हणून त्यांना सहकार्य करताल का? हे पहा, मी पदाधिकारी आहे, शिवसेनेचा मी जिल्हा प्रमुख आहे, मी तर पक्षाशी बांधील आहे, पण समाज काय निर्णय घ्यायचा तो समाज ठरवेल ना. तुम्ही आव्हान करणार का समाजाला, का आपला समाज बंधू उभा राहतोय त्याला सहकार्य करावं असं तुम्ही तुमच्या पक्षाच्या वतीने तुमच्या वतीने असं आव्हान करणार का? नाही, मी माझ्या पक्षाशी बांधील आहे. मी पदाधिकारी म्हणून मी एक जबाबदारी पदाधिकारी आहे, मी पक्षाच्या सोबत राहणार. या माध्यमातून तुम्ही समाजाला काय आवाहन करणार, काय सांगणार? या माध्यमातून मला हेच आव्हान करतोय मी की जो आपण मेळावा घेतला तो आपला विशिष्ट उद्देशासाठी आहे, म्हणून ह्या मेळाव्याची दिशा भरकटू नये आणि समाजाने सुद्धा ती दिशा भरकटी देऊ नये, एवढंच मी आव्हान. इस पर एडीएन से बातचीत करते हुए डॉक्टर जीवन सिंह राजपूत ने अपने रोल की वजाहत की. एक शफाफ चेहरा आगे आने की वजह से ये दुश्वारी पैदा की जा रही है, ये बात उन्होंने कही. सकल राजपूत समाज म्हणजे 52 वेगवेगळ्या संघटना आहे. आपण जे बोलला कदाचित आपण लेटर पॅड बघितलं नाही, ती फक्त करणी सेनाची आज प्रेस कॉन्फरन्स होती, सकल राजपूत समाजाची नव्हती. करणी सेना, राईट. आणि करणी सेना ही एक आहे, 52 पैकी एक आहे. त्याचे जे काही सभासद होते त्यांचा आज दिवस होता, काहीतरी त्यांचा आज दिवस आहे, त्यांचा वार्षिक काहीतरी दिवस असतो, स्थापना दिवस असतो. त्या स्थापना दिवसाचं नाव करून काही लोकांनी प्रेस कॉन्फरन्स बोलवली. त्यांना 2-3 लोकही विरोध मिळत नव्हते म्हणून, आणि आल्यानंतर काहीतरी पॉईंट, आता ते राजकारणामध्ये पण आहे, काही पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्यांना काही पक्षश्रेष्ठींनी काही करण्यासाठी सांगितलं असेल. मला असं वाटतं इथे एक निर्मळ चेहरा पुढे येताना ज्या काही अडचणी आपण भासतात त्या अडचणी तयार करण्यासाठी एक प्रयत्न असेल, पण जेव्हा परमार्थ हा विषय आला तर त्या अडचणी त्याच आपल्याला मदत करतात. पण तुमचं नाव भाजपचं तिकीट तुम्हाला मिळण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे, तुम्ही काय म्हणाल याच्यावर? हे बघा, मी एक शेतकरी पण आहे, मी इंजिनिअरिंग पण केलं आहे, मी न्यूरोसर्जन आहे, मी वकिली केली आहे, वकिलीमध्ये मी क्रिमिनल लॉयर झालो आहे, नंतर मी व्यावसायिकही आहे, मी तुमचा मित्रही आहे, आणि मी संघामध्ये 22 वर्ष कामही केले. त्यामुळे स्वयंसेवक म्हणून मी काम करतो. आणि सध्या तरी केंद्रामध्ये सर्वांचे आदरणीय चाहते जे आपले प्राईम मिनिस्टर आहे त्यांच्या विकासगंगेमध्ये इथे येण्यामध्ये कुठेतरी अडथळा आहे. तो अडथळा जर पूर्णपणे निघायचा असेल तर एक निस्वार्थ भावनेने आलेला व्यक्तिमत्व जर मिळालं तर प्रश्नच नाही. सर्व भाजपच्या कार्यकर्ते जे तळागाळाचे असतील सर्वांना असा चेहरा पाहिजे की आम्ही त्यांच्यासाठी काय काम करू म्हणून. तर त्यामुळे ती चर्चा आहे आणि साहजिकच असायला पाहिजे. मी तो म्हणतो सर्वच पक्षाचे सर्वच जातीपातीच्या पलीकडे जाऊन जो प्रेमसागर बघतोय की निश्चय जर केला तर हे नक्कीच विकासाचे गंगा राहील. आणि मी तुम्हाला सांगतो की मला पैशाचं काय की नाही, जो काही पगार येईल ना तो सुद्धा मी जिल्हा परिषद देईल. इथल्या जिल्ह्यामधला एकही शाळा, जिल्हा परिषद असेल मनपा असेल, कोणतीही शाळा बंद पडणार नाही याची मी खबरदारी घेईल. आणि मी स्वतः लॉयर आहे, क्रिमिनल लॉयर असल्यामुळे लॉ अँड ऑर्डर सर्वात मोठा प्रायोरिटी असेल. असे असंख्य जसे सस्टेनेबल डेव्हलपमेंटल गोल जे काय आपले आहे 17 ते 2030चं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं टार्गेट आहे. त्यामध्ये क्लीन सिटी असेल, सगळं अशा असंख्य पॅरामीटर, इंडस्ट्री असेल, तर त्या सगळ्या पॅरामीटरसाठी आपण जर प्रॉपर अभ्यास केला तर मला वाटत नाही हे बदलण्यासाठी जास्त वेळ लागेल. 2 बूंद हर मर्तबा पोलियो पर फतेह हर वक्त, इस नारे को लेकर हुकूमत की जानिब से 3 मार्च को जिले में कौमी पल्स पोलियो मुहिम पर अमल दरामद करने का आगाज किया गया है. इस मुहिम पर कामयाबी से अमल दरामद किया जा रहा है. 2 बूंद हर मर्तबा पोलियो पर फतेह हर वक्त, इस नारे के तहत हुकूमत की जानिब से 3 मार्च को ज़िले में कौमी पल्स पोलियो खुराक देने की मुहिम पर अमल दरामद की शुरुआत हुई.
इसके तहत शहर की म्यूनसिपल कॉरपोरेशन की जानिब से म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत और तिब्बी मेडिकल ऑफिसर पारस मांडेलेचा की रहनुमाई में इस मुहिम पर अमल दरामद किया जा रहा है। इसके तहत जोन नंबर 8 सातारा देवलाई के तहत राजनगर सेहत मरकज, सादात नगर तिब्बी मरकज, सिल्क मिल कॉलोनी तिब्बी मरकज वगैरह मकामात पर पल्स पोलियो तदारुकी डोज दिए गए। नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का। वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज। हॉटेल विझार्ड पॅलेस तुमच्या शहरात तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी देश विदेशातील खास चवींचा खजाना घेऊन आलो आहोत। हॉटेल विझार्ड पॅलेस येथे स्वाद आपल्या पसंतीचा। आमच्या येथे महाराष्ट्रीयन, पंजाबी, राजस्थानी, गुजराती आणि साऊथ इंडियन डिशेससह जगभरातील 50 देशांमधील डिशेस सुद्धा मिळतील। व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही उपलब्ध। स्वादिष्ट मेजवानीचे एकमेव ठिकाण, फॅमिली रेस्टॉरंट, एसी नॉन एसी रूम्स, एसी फंक्शनल हॉल, प्रशस्त लिफ्ट, फ्री वायफाय आदी सुविधायुक्त। ग्राहकांना विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आदी ठिकाणाहून वाहनाद्वारे हॉटेलात आणण्याची विशेष मोफत सुविधा। त्वरा करा आणि आजच भेट द्या। हॉटेल विझार्ड पॅलेस, खडकेश्वर रोड, मिल कॉर्नर जवळ, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर। So kind and has helped us so much, and we slept really well because it's super quiet even though it's on the main street. It's a wonderful time here. It's a very nice clean hotel and the food is excellent. The food is excellent. I'm still so stuffed. Yeah. तुम्हालाही पाण्यामध्ये मनसोक्त बोटिंग करायची आहे, परंतु ही बोटिंग करण्यासाठी गोवा, देवगड सारख्या ठिकाणी तुम्हालाही जावं लागतंय, तर जरा थांबा। आपल्याच छत्रपती संभाजीनगर शहरात महानगरपालिका घेऊन आली आहे बच्चा कंपनीसाठी तसेच मोठ्यांसाठी नौका विहार। या नौका विहारामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या 6 बोटींमध्ये मनसोक्त नौका विहार करण्यास मिळेल। पेंडल बोट तसेच राफ्ट बोट यासारख्या विविध बोटींमध्ये मनसोक्त पाण्यामध्ये बोटिंग करण्याचा आनंद घ्या। तर त्वरा करा आणि आजच भेट द्या नेहरू उद्यान, यनाट, सिडको, छत्रपती संभाजीनगर। दिवाळी धमाका छत्रपती संभाजीनगर मध्ये प्राइम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस। बीड बायपास रोड, सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर। हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर। आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका। किंमत फक्त 51 लाख पासून पुढे। विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे। वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम। जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488। सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत। अटी आणि शर्ती लागू। मस्त मास्क पहना है तुम्हें। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदास दानवे ने आज कन्नड़ तालुक़े में बोरसर में किसान संदीप विक्रम नरहोटे के खेत में जाकर नुकसानददा फसल का मुआयना किया। उन्होंने ताल्लुका ज़रई ऑफिसर को तेजी से पंचनामे करने की हिदायत भी दी। हिज़्ब मुखालिफ पार्टी रहनुमा अम्बदास दानवे ने
आज कन्नड़ तालुके में बोरसर में किसान संदीप विक्रम नरहोटे के खेत में जाकर नुकसान ज़दा फसल का मुआयना किया। ज़ालावारी और गैर मौसमी बारिश की वजह से गेहूं की फसल का नुकसान हुआ। उन्होंने ज़राई ऑफिसर को तेज़ी से पंचनामे करने की हिदायत इस मौके पर दी। इस मौके पर रुकन असम्बली उदय सिंह राजपूत, शिवसेना नायब ज़िला चीफ औचित नाना वड़वड़े, ताल्लुका चीफ संजय मोटे, अन्ना साहिब शिंदे, युवा सेना के ज़िला सदर उमेश मोकासे, महिला फ्रंट की नायब सदर हर्षलता ताई मुठ्ठे वगैरह मौजूद थे। परत जेवरी पडली होती, पण दुसऱ्या दिवशी परत वादळ झालं ना, ती जेवरी झाली उभी, कांदे पण खाली लोळले, नुकसान झालं फार. कांदा इन काढणीत असेल नाही अजून आताच लावलेले 1-1.5 महिना झाले तेव्हा. आता एकरच्या पुढे काही आहे का याच्यामध्ये गारपिटीने खराब होऊन कौमी तालीमी पॉलिसी 2020 के पस मंजर में रियासती तालीमी रिसर्च और तरबियती कॉन्फ्रेंस महाराष्ट्र रियासत पूना की मारिफत शहर में सानवी व आला सानवी असातिज़ा सलाहियत साजी की तरबियत प्रोग्राम का एहतमाम किया गया था। कौमी तालीमी पॉलिसी 2020 के पस मंजर में रियासती तालीमी रिसर्च व तरबियती कॉन्फ्रेंस महाराष्ट्र रियासत पुणे के मारिफत तालीमी सलाहियतों के ज़िम्मे में मुख्तलिफ प्रोग्राम्स पर अमल दरामद रियासत में किया जा रहा है। इसके तहत म्यूनसिपल कॉरपोरेशन कमिश्नर नीज़ एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत के हुक्म के मुताबिक शहर में सानवी व आला सानवी तालीमी असातिज़ा को सलाहियतों में इजाफा करने के लिए तरबियत के प्रोग्राम का अहतमाम किया गया है। असातिज़ा को पहले मरहले में 28 और 29 फरवरी और 2 मार्च को तरबियत दी गई। दूसरे मरहले में 4 से 6 मार्च 2024 के दरमियान तरबियत दी जाएगी। रुकन असम्बली सचिन आहिर के यौम पैदाइश के ज़िम्मे हड़कों में अज़ीमुश्शान खून की अतियात के कैंप का इनेकाद किया गया था। इस कैंप में 184 डोनर्स ने खून का अतिया दिया। रुकन असम्बली सचिन आहिर के यौम पैदाइश के ज़िम्मे गजानन महाराज प्रकट दिन के मौके पर दत्त मंदिर हड़कों में अज़ीमुश्शान खून की एहतियात के कैंप का अहतमाम किया गया था। इस कैंप में जुमला 184 डोनर्स ने खून की एहतियात दिए और जो शुक्रों से हिस्सा लिया। इस कैंप में ध्यानेश्वर उर्फ सोनू कोलते और उसका करीबी दोस्त ख़ानदान के अजीम ताउन किया। इस पर उन्होंने तमाम खून की एहतियात देने वालों का शुक्रिया अदा किया। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। लहूजी साड़वे तरक्याती कॉरपोरेशन की जानिब से वज़ीर अतुल सावे का इस्तकबाल। 0 से 5 साल की उम्र के बच्चों को 2 बूंद जिंदगी के जिला पल्स पोलियो मुहिम का जोश खरोश से आगाज। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।